नमस्कार, स्वातीस कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्रावण सोमवारासाठी बिना मिठाची साबुदाण्याची खीर. त्यासाठी आता मी इथे कढई ठेवली, यामध्ये गाईचं तूप टाकलं. उपवासाला सहसा मी गाईचंच तूप वापरते. आता हे आपल्याला तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे. कडक झालं पाहिजे. त्याच्यात एक साबुदाण्याचा आपण एक दाणा टाकून बघू. तो जर व्यवस्थित हे झाला तरच टाकायचं आपल्याला. थोडं अजून होऊ द्यावं लागते. आता हे गरम झालं की आपल्याला हा बाकीचा साबुदाणा आता टाकून घेऊ. आता हा साबुदाणा चांगला पूर्ण फुटेपर्यंत, म्हणजे अक्षरशः या साबुदाण्याच्या लाह्या झाल्या पाहिजे. एकदम हलका. बघा आता किती कमी हा साबुदाणा. नंतर तुम्ही बघू शकता हा पूर्ण फुलतो आणि हा फुलल्यावर याचा जो कडकपणा असतो तो पूर्ण सॉफ्ट होऊन खूप छान होते याची खीर. तुम्ही नक्की ट्राय करा. श्रावण सोमवारी आम्ही मीठ खात नाही. तुम्ही खाता का हे मला कमेंटमध्ये कळवा. आता हे पूर्ण बघा, हे पूर्ण फुटून राहिलं ह्या लाह्या, म्हणजे लाह्यासारखा अक्षरशः पूर्ण फुलते हा साबुदाणा आणि हलका होते. आणि तुपामुळं या खिरीची टेस्ट खूप छान लागते. साखरही कमी जाते आपल्या शरीरात, कारण की हे पूर्ण साबुदाणा जरी कमी असला तरी साखर आपल्याला अर्धीच टाकायची. म्हणजे मी अर्धा कप साबुदाणा घेतलेला होता, तर त्याच्याही अर्धी साखर टाकायची, कारण की जास्त गोड खायची एवढी हे नसते. आणि याच्यात आपण आता चांगलं फुटल्यावर थोडं लाल होऊ द्यायचे आहेत ते आपल्याला. काही काही दिसत आहे बघा तुम्हाला ब्राऊन कलरचे दाणे त्याच्यातले. आता हे झालेले आहेत. आता यामध्ये आपण टाकून घेऊ दूध. तर मी इथे जवळपास 1 ते 1.25 कप दूध टाकलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण लाह्या झाल्या होत्या त्या साबुदाण्याच्या. आता हे दूध टाकून घेऊ. चांगलं मिक्स करू. दुधात थोडं शिजवायचं आहे, म्हणजे दूध आटवायचं आहे आपल्याला थोडक्यात. हे दूध आटलं की आता थोडीशी आपण यामध्ये साखर टाकून घेऊ, म्हणजे हा साबुदाणा एकदम सॉफ्ट होतो. आता साखरही बघा मी एकदम कमी घेतलेली आहे. दूध आटल्यामुळे खीर कमी होणार आणि साखरेचंही प्रमाण आपल्याला कमीच लागणार आहे. तसंही गोड होते समजा. आपल्याला जास्त अति गोड नाही खाल्ल्या जात उपवासाच्या दिवशी. इथे विलायची पावडर टाकून घेते थोडीशी. मी थोडी जाडच टाकली, कारण की ती खाताना छान लागते. आणि इथे बदाम, काजू आणि मनुके थोडंसं हे टाकून घेतलं. मनुके टाकल्यावर लगेच गॅस बंद करू आपण. एक उकळी आली की, कारण की मनुक्यामुळे कधी कधी दूध फुटू शकतो, कधी मनुके आंबट असले तर. मी गॅस बंद केला. आता एक उकळी येऊ देते आणि गॅस बंद करते. आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात हे कमेंट करून कळवा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही. रेडी आहे आपली साबुदाण्याची खीर श्रावण सोमवारासाठी स्पेशल. तुम्ही नक्की ट्राय करा. मी त्याच्यासाठी हा व्हिडिओ थोडा लवकर टाकत आहे. साबुदाणा जर भिजू घातला नसेल तुम्ही तर डायरेक्ट साबुदाण्याची खीर करू शकता.